वेलकम टू गोरेज कोचिंग क्लासेस. लक्ष द्या, आजपासून आपण एक नवीन कोर्स लॉन्च करत आहोत. तर बेसिकली हा जो कोर्स आहे ना, हा बेसिक कोर्स आहे. ह्या बेसिक कोर्समध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. आपण हा जो व्हिडिओ सिरीज आपण बनवत आहे, त्याच्या पाठीमागं बनवण्याच्या पाठीमागं हा हेतू आहे की मॅथ्सच्या काही बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना आणखीन पण चांगल्या पद्धतीने येत नाहीत. जोपर्यंत तुमचं मॅथ्सचं फाउंडेशन स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत तुम्हाला मॅथ्समध्ये जी भीती आहे ती जाणार नाही. मग ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत, मॅथ्सच्या ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या पूर्णपणे ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ओके, मग कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत मॅथ्समध्ये, तर हे सर्वप्रथम आपण पाहू. कारण ज्यावेळेस तुम्ही 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 11th, 12th मध्ये जाता, काही मुलांना आणखीन बेसिक येत नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मॅथ्सच्या जेवढ्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या पूर्णपणे इथं कव्हर होणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही आता ही व्हिडिओ लेक्चर्स फॉलो करणार आहात त्यावेळेस तुम्ही एक प्रॉपरली नोटबुक बनवली पाहिजेत. जे काय व्हिडिओ लेक्चर्स होतील, ज्या काय कन्सेप्ट शिकवल्या जातील ते पूर्णपणे तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन केलं पाहिजे. जसं मी इथं शिकवल, जसे काय एक एक टॉपिक्स होतील तसे तसे मी इन्स्ट्रक्शन देईल आणि त्या त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स लिहू शकता. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. तर ह्या बेसिक कोर्समध्ये आपण काय काय करणार आहोत, तर सर्वप्रथम मॅथ्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो असतो ॲडिशन, ह्याच्यामध्ये ॲडिशन कव्हर करणार आहोत आपण. ॲडिशन नंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो नंतर सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन कव्हर करणार आहोत. त्यानंतर डिव्हिजन आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लक्ष द्या की आपण फर्स्ट सेशन मध्ये ह्या सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत शिकवलं जाईल. बेसिक म्हणजे खूप बेसिक. तुम्ही ज्यावेळेस हे लेक्चर पाहताल आता त्यावेळेस तुम्हाला कळेल. म्हणजे आपलं जे टार्गेट आहे, आपलं टार्गेट हे कोणत्या स्टुडंटसाठी आहे हे सर्वप्रथम पहा. हा व्हिडिओ, ही जी आपली व्हिडिओ लेक्चरची सिरीज जी आहे ते 5th स्टँडर्डचे मुलं, 6th स्टँडर्डचे मुलं, 7th स्टँडर्डचे मुलं, 8th, इवन 9th आणि 10th हे विद्यार्थीही पाहू शकतात. कारण ज्यावेळेस मी टीचिंग करतो त्यावेळेस मला असे बरेच प्रॉब्लेम विद्यार्थ्यांकडून जाणवलेले आहेत की ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतात मुलं त्यांना ॲडिशन थोडीशी चुकते, सबट्रॅक्शन चुकते, मल्टिप्लिकेशनचे सम्स असतील, डिव्हिजनचे सम्स असतील, ह्या गोष्टी पूर्णपणे सम्समध्ये चुकतात. आणि मॅथ्सचे ज्यावेळेस सम्स येतात आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि मध्ये जर मिस्टेक झाली तर तुम्हाला तुमचं फायनल आन्सर जे आहे, आपला जो आउटपुट आहे तो बिलकुल काही निघणार नाही. मग ही जी आपण व्हिडिओ लेक्चर सिरीज बनवतोय ती खूप आपण डीप लेवलनी प्रत्येक टॉपिक वाईज कोणते टॉपिक ऍक्च्युली पुढे फ्युचर्समध्ये लागतात, जसं की 11th स्टँडर्ड आहे, 12th स्टँडर्ड आहे, ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता आणि ह्या बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील तर तुम्ही कसे एक्झाम
प्रत्येक एक्झाम कशा क्रॅक करू शकता, ह्या पण गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मग आपलं जे एम आहे, तर हे एम आपलं सॅटिस्फाय झालं पाहिजे, कारण ह्या गोष्टी आपण सर्वप्रथम पाहणार आहोत. सर्वप्रथम मी बेसिक कन्सेप्ट अगोदर सांगतो. आता ह्या पार्टमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर सर्वप्रथम फर्स्ट जो आपला टॉपिक आहे, ह्या टॉपिकमध्ये सर्वप्रथम आपण ऍडिशन पाहणार आहोत. मी ऍडिशनचे काही सम्स अगोदर तुम्हाला शिकवतो आणि त्यानंतर स्लाइड दाखवतो. पहिल्यांदा कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या. तर आता जवळजवळ मी काय इंट्रोडक्शन हे सांगितलेलं आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने जसं सांगितलेलं आहे तसं ही सिरीज तुम्ही फॉलो करा. 100% तुम्हाला ह्याचा फायदा होणार, हे मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो. परंतु ज्यावेळेस आपण अभ्यासाला बसतो, आपण एक प्रॉपरली नोटबुक बनवली पाहिजे. घरामध्ये एक आपली अभ्यास करण्याची जागा ही सिलेक्ट केली पाहिजे आणि त्याच जागी आपण अभ्यास केला पाहिजे. मग ह्या गोष्टी छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत, ह्या तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि आपण ह्या सिरीजमध्ये पहिला जो टॉपिक आहे ऍडिशन, सेकंड जो टॉपिक आहे सबट्रॅक्शन, थर्ड जो टॉपिक आहे मल्टिप्लिकेशन आणि फोर्थ जो टॉपिक आहे डिव्हिजन, हे 4 बेसिक कन्सेप्ट सर्वप्रथम आपण फिनिश करणार आहोत. ओके, तर लक्ष द्या. ज्यावेळेस मी हे शिकवत आहे त्यावेळेस तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण स्क्रीनवरती पाहिजे, तर तुम्हाला कन्सेप्ट समजेल. एक सम ज्यावेळेस मी शिकवतोय ते जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याच्या नंतर 100 नंबर ऑफ प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकता. ओके, लक्ष द्या. तर ऍडिशनचा टॉपिक आहे पहिला. तर ऍडिशनच्या टॉपिकमध्ये आपण काय काय करणार आहोत, पहिल्यांदा बघा. डिजिट्स तर तुम्हाला माहिती असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 हे डिजिट्स असतात मॅथ्स मध्ये. ऍडिशनचं साइन कसं असतं, तर ऍडिशनचं साइन प्लस असतं. प्लस म्हणजे काय, एखादा नंबर एखाद्या नंबर मध्ये ऍड करतो, एवढं तर सिंपल आहे. बऱ्याच जणांना ऍडिशन येत असेल हे मला माहिती आहे, तरी पण आपण नीट हे व्हिडिओ लेक्चर्स फॉलो केले पाहिजे. कारण ज्या विद्यार्थ्याला येत नाही त्यांनी खूप कॉन्सन्ट्रेशननी लक्ष दिलं पाहिजे. मग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मग आता पाहू आपण काय करायचंय ऍडिशन मध्ये. सर्वप्रथम ऍडिशन मध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे, जरा प्लेस ज्या व्हॅल्यू आहेत त्या प्लेस व्हॅल्यू बद्दल मी तुम्हाला थोडंसं महत्व सांगतो. प्लेस व्हॅल्यू मध्ये जे डिजिट्स असतात ते कुठून स्टार्ट होतात बघा. स्टार्ट होतात युनिट्स. युनिट्सलाच आपण काय म्हणतो, वन्स म्हणतो. युनिट नंतर टेन्स असतं, टेन्स नंतर 100 असतं, 100 नंतर 1000 असतं, 1000 नंतर 10,000, 10,000 नंतर लाख, लाख नंतर 10 लाख आणि 10 लाख नंतर करोड आणि करोड नंतर 10 करोड. इथपर्यंत प्लेस व्हॅल्यू सफिशियंट आहेत माहित होण्यासाठी. तर ज्यावेळेस आपण एखादा नंबर देतो ना, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ही गोष्ट आता मी हे का सांगतोय, कारण ज्यावेळेस आपण एखादा नंबर एखाद्या नंबरमध्ये ऍड करतो ना, तर आपल्याला माहिती पाहिजेत की नंबर कशा पद्धतीने आपण दिले पाहिजेत. कारण ऍडिशन करताना कुठलेही नंबर कुणाखालीही देऊन चालत नाही, ते रॉंग सम होईल. ह्याच्यामध्ये जर मी फर्स्ट सम तुम्हाला सांगितलं, लक्ष द्या, सर्वांचं लक्ष स्क्रीनवरती पाहिजे प्रॉपरली एकदम. मग आता हे सम घेतलंय मी तुम्हाला, सपोज एकदम मी काय करणार आहे बघा, बेसिक पासून बेसिक टू ऍडव्हान्स ही आपली जर्नी आहे आणि ह्या जर्नीमध्ये तुम्ही नीट केलं पाहिजे. बेसिक म्हणजे आपण काय म्हणतो, जसं की एक मी सम तुम्हाला दिलं 2 + 3. अरे हे तर माहिती आहे ना साधं, 2 मध्ये 3 ऍड करायचे, 2 3 4 5.
तर 5 आन्सर येतं. जसं की आपल्याला सेकंड मध्ये मी सांगितलं 20+3 तुम्ही असं ओरली सांगू शकता. 20 मध्ये जर 3 ऍड केले तर आन्सर काय येतं आपलं 23. हे सगळ्यांना माहित आहे, बरोबर. जसं की आता मी थर्ड सम घेतलं, 40 मध्ये मी सपोज 14 ऍड करायचेत मला, तर काही जणांना पटकन जमत नाही. ओके, तर मग लिहिण्याची पद्धत कशी आहे? ज्यावेळेस आपण ऍडिशन करतो, पहिल्यापासून शिकत आलेलो की कॉलम बनवतो आपण ऍडिशनसाठी. ओके, तर एकदम सिंपल बेसिक कन्सेप्ट आहे. सपोज आता तुम्ही 40+14 जर करत आहात ह्या ठिकाणी, तर 40+ तुम्ही 14 करत आहात, तर पहिला सर्वप्रथम नंबर आपण 40 देतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे 14. मग आता 14 कसा लिहायचा? तर हे लक्षात ठेवा, कधी पण आपण ज्यावेळेस एखादा नंबर ऍड करतो एखाद्या नंबर मध्ये, युनिट पासून नंबर द्यायचे. कशापासून नंबर द्यायचे? युनिट पासून, टेन्स पासून, 100 पासून. जसं की हा पहिला नंबर युनिट आहे, नंतर हा टेन्स आहे. 14 जो नंबर आहे, 14 मध्ये 4 जो हा आहे युनिट आहे, 1 जो आहे टेन्स आहे. युनिट खाली युनिटच आला पाहिजे 4. टेन्स मध्ये 1 आहे, तर टेन्स मध्ये 1 हा खाली ऍड आला पाहिजे. नेहमी ऍडिशन मध्ये नंबर पुट करताना आपण युनिट कडनं पुट करत असतो. ही सर्वप्रथम गोष्ट लक्षात ठेवा. 4+0 केलं तर 4 होतं, 4+1 केलं तर 5 होतं. हे एकदम मित्रांनो बेसिक कन्सेप्ट आहे. तर आन्सर किती आलं? 54. तर तुम्हाला हे खूप सोपं वाटत असेल, पण मी एक बेसिक गोष्ट सांगितली की ऍडिशन असतं काय सिंपल भाषेमध्ये, जेणेकरून सगळ्यांना समजू शकतं. आता मी थोडेसे ऍडव्हान्स मध्ये जर सम घेतले, बघा आता सपोज दिस इज माय फर्स्ट सम ऍडिशन मधलं, 400+23. मग हे आपण कसं पुट करणार आहोत? ओके, पहिल्यांदा कोणताही नंबर लिहू शकता तुम्ही. असं नाही की पहिला 23 लिहायचा आणि 400, कोणताही नंबर लिहू शकता. मी सपोज तुम्हाला 400 दिला, आता 400 मध्ये 23 आपल्याला ऍड करायचंय, हे तर आपल्याला बेसिक गोष्ट माहिती आहे. मग आपण काय करतो? युनिट, टेन्स आणि 100. आता हे सारखं सारखं देण्याची काही सुद्धा गरज नाही, फक्त मी समजून सांगण्यासाठी सांगतोय. मग आता हा 3 सर्वप्रथम युनिटला देणार. हा युनिट आहे, हा टेन्स आहे. टेन्स मध्ये 2 आहे, तर टेन्सच्या खाली टेन्सच आला पाहिजे. 3+0 3, 2+0 2 आणि 4शी 4. तर हे आन्सर आलं 423. एकदम सिंपल आहे. आता हे सिंपल वाटतंय तुम्हाला. आता नेक्स्ट जर आपण सम घेतलं, जसं की पहा, we take new sum 4569+423. थोडं लार्जेस्ट सम आहे. पाठीमागं बघा, बॅक प्रिव्हियस स्लाइड मध्ये एकदम बेसिक गोष्ट सांगितली, हे तर तुम्हाला येत आहे. आता आपण बेसिक पासून आपण हळूहळू बघा जरा लार्ज सम कडे जात आहोत. हे 4 डिजिट आहेत आणि हे 3 डिजिटचे सम आहे. ऍड करायचे म्हणजे ऍडिशन करायची. मग कोणताही नंबर लिहा सर्वप्रथम. सपोज मी हा नंबर लिहिला 4569 प्लस, आता मला हा नंबर पुट करायचा आहे ना. ज्यावेळेस हा नंबर मी पुट करतो ना, त्यावेळेस विद्यार्थी प्लेस देताना चुकतात आणि त्यांची ऍडिशन चुकते. हा प्रॉब्लेम मला बऱ्याच वेळा आलेला आहे शिकवताना, ज्यावेळेस ऑफलाईन लेक्चर घेतो त्यावेळेस. मग तुम्हाला तर माहिती आहे, हा युनिट आहे, हा टेन्स आहे, हा 100 आहे आणि काय आहे, हा 1000 आहे. ह्या प्लेस व्हॅल्यू युनिट, टेन्स, 100, 1000 ऍडिशन करताना तुम्हाला काय प्लेस ह्या देण्याची काही गरज नाही. मी शिकवण्यासाठी सांगतोय की जसं की 3 हा युनिट आहे, 2 हा टेन्स आहे, 4 हा काय आहे 100. यू म्हणजे युनिट, T
टी म्हणजे टेन्स, एच फॉर 100. ओके, तर हे तुम्ही इथं मेन्शन करू शकता अशा पद्धतीने. यू म्हणजे युनिट, टी म्हणजे टेन्स, एच म्हणजे 100, टी एच म्हणजे 1000, 10,000, लॅक, 10 लाख, करोड आणि 10 करोड. कीप इट माइंड, हे तुम्ही तुमच्या माइंडमध्ये पूर्णपणे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग आपण ऍडिशन कडे येऊ. मग युनिट खाली युनिट द्यायचा. कधी पण नंबर आपण ज्यावेळेस पुट करतोय त्यावेळेस युनिट कडनं द्यायचे. युनिट खाली युनिटच आला पाहिजे, टेन्स खाली टेन्सच आला पाहिजे आणि 100 खाली 100च आला पाहिजे. मग 9 + 3 किती होतात? 9, 10, 11, 12 होतात. मग हा 12 नंबर मी इथं लिहिला. का लिहितोय? कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही की जर 9 + 3 जर ऍड केलं तर 12 येतात. मग जो युनिटचा हा नंबर आहे हा इथं द्यायचा असतो आणि जो आपला नेक्स्ट नंबर आहे, नेक्स्ट नंबर काय आहे? 1 आहे, हा तुमचा हातचा आला. ह्या ठिकाणी हातचा दिला मी. मग 6 + 1 7, 7 + 2 9, एवढं तर सिंपल आहे. आणि 5 + 4 9 आणि 4 शी 4. कधी पण समजायला ना चेकिंग करण्याची सवय लावायची. आपल्यामध्ये हा गुण पाहिजेत. एखादं सम केलं, कुठलाही तुम्ही अभ्यास करा, मराठीचा करा, हिंदीचा करा, इंग्लिशचा करा, मॅथ्स सायन्सचा करा, एखादी गोष्ट झाली तर ती पुन्हा चेक करून पाहिली पाहिजे. हे गुण तुमच्यामध्ये ऍक्वायर्ड झाले पाहिजेत शिकत असताना. मग चेकिंग करू आपण. 9 + 3 किती येतात? 12 होतात. 12 इथं दिला, 1 कॅरी इथं दिला. हे लक्षात ठेवा की 2 कधी पण युनिटचा ह्या ठिकाणी द्यायचा आणि पुढचा नंबर कॅरी द्यायचा, हातचा द्यायचा. 6 + 1 7, 7 + 2 9, 5 + 4 9, 4 शी 4. तर ह्याचा आपला आन्सर काय आलं? तर ह्याचा आन्सर आलं 4992. बघा, एवढं तर सिंपल सम आहे. आता ह्याच्यामध्ये काय अडचण आहे तुमची? किती एकदम सोप्या पद्धतीने सांगितलंय. एवढं सोप्या पद्धतीने सांगितले ना, फक्त तुम्ही जरा थोडस लक्ष द्या, आणखीन कॉन्सन्ट्रेशन तुम्ही वाढवा स्वतःच. आणखीन काही गोष्टी तुमच्या काय होतील? पूर्णपणे चांगले क्लिअर होतील. मग आणखीन एक तुम्हाला सम पाहतो मी. सम्सची तुम्हाला एवढी प्रॅक्टिस करून घेणार आहे ना. माझं टार्गेट हे आहे की कितीही वीक स्टुडंट असू दे, त्याला ऍडिशन येत नाही, सबट्रॅक्शन येत नाही, मल्टिप्लिकेशन येत नाही, डिव्हिजन येत नाही, हे माझं लेक्चर पाहतो मी, 100% तुम्हाला येणार. दिस इज माय गॅरंटी. ओके, सो नेक्स्ट सम मी घेतलं. सपोज 6 2 3 + 1 2 + 3 4 0. आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला किती डिजिट्स दिसत आहेत? 623 हा एक डिजिट आहे तुमच्याकडे, 12 हा एक डिजिट आहे, त्यानंतर ना 340 हा एक डिजिट आहे, हा एक नंबर आहे. सॉरी, ह्या तिघांचे आपल्याला ऍडिशन करायचे. मग सर्वप्रथम हा नंबर लिहिला आपण 623. आता प्रत्येक वेळेस मी युनिट, टेन्स, 100 देण्याची काही गरज नाही. आता तुम्हाला कळायला पाहिजे, ज्यावेळेस मी नेक्स्ट नंबर देतो, एखादा नेक्स्ट नंबर देतो, त्यावेळेस मी युनिट पासून देतो. मग 2 हा इथं पहिल्यांदा सर्वप्रथम 2 लिहायचा, युनिट खाली 2 नंतर 1 आहे. ह्या सिक्वेन्सने जायचं, तुम्हाला काही सुद्धा अडचण येणार नाही. काय काय विद्यार्थी काय करतात? ह्या साईडकडनं लिहितात, ह्या साईडकडनं, पण ते चुकीचं आहे. मग 340 हा नेक्स्ट नंबर आहे. 0 सर्वप्रथम आपण लिहिला, 4 लिहिला, 3 लिहिला आणि ह्यांची तुम्ही ऍडिशन करा. साधे फिंगर वरती करा, येत नसेल तर. 3 + 2 5, 5 शी लिहा, 5 युनिटच्या खाली युनिट. 2 + 1 3, 3 + 4 7 येतं आणि 6 + 3 9 येतं. हे झालं आन्सर. ह्याच्यामध्ये बघा आपण काय करतोय, हे युनिट खाली बघा युनिट नंबर आले, त्यानंतर ना हे टेन्स खाली बघा काय आले, टेन्स आले, आणि 100 खाली 100 नंबर आले.
असे कॉलम वाईज बघा आपण प्रॉपरली ह्यांची काय करतोय, ऍडिशन करतोय आणि आपल्याला एक आन्सर येत आहे. किती सिंपल आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन तुम्हाला काय पाहिजे, ह्याच्यापेक्षा आणखीन हार्ड सम घेतो. आणखीन स्टुडंटला काय अडचणी येतात ह्याच्यामध्ये, हे जर सम पाहिलं तर सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या म्हणून समजा. ओके, सपोज 460 प्लस 12,340 प्लस 340 प्लस 12 प्लस 3. आता किती मोठं सम आहे बघा. तुम्ही म्हणताल एवढं सम दिलेलं आहे तर कशी ऍडिशन करायची. अरे ऍडिशन करणं खूप सिंपल आहे. अभ्यास करणं ऍक्च्युली खूप सिंपल आहे. मग पहिले सर्वप्रथम काय करायचे, प्रत्येक डिजिट हे एका खाली एक लिहायचे. जसं की हा सर्वप्रथम नंबर काय 460, मी लिहिला 460. त्यानंतर ना 12,340. मग हा नंबर कसा द्यायचा, इथं विद्यार्थी कन्फ्यूज होणार. डोंट वरी, मी सांगतो. सर्वप्रथम 0 द्या युनिट कडनं. हा युनिट आहे, हा टेन्स आहे, हा 100 आहे. 0 दिला मग 4 द्या. कधी पण ह्या साईडने आपण जायचं युनिट कडून. 4 दिला, नंतर ना 3 द्या, नंतर ना 2, नंतर ना 1. तुम्ही म्हणताल इथं काहीच नंबर नाही ना, तुम्ही द्या, बिंदास्त द्या. तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे ना, तुम्ही बिंदास्त पुट करा. हा नंबर दिला आपण 340 द्यायचा आहे. 0च्या खाली 0 लिहू आपण, युनिटच्या खाली युनिट, नंतर ना 4 लिहायचा, नंतर ना 3 लिहायचा. हा पण नंबर आपण लिहिला. 12 लिहायचा आहे. या ठिकाणी 2 आहे, 1 आहे, त्यानंतर ना 3 लिहायचा. बघा आपण एकदम आणि प्रॉपरली प्रत्येक नंबर हा एका खाली एक डिजिट आलेले आहे. मग तुमचं ज्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही करता त्यावेळेस आन्सर हे तुमचं चुकणार नाही, 100% करेक्ट येणार आन्सर. मग पाहू 0 प्लस 2, 2 प्लस 3, 3 प्लस 2 केलं तर काय येतं 5. कारण एखादा नंबर 0 मध्ये जर ऍड करत असेल ना तर तेच आन्सर येतं. त्यानंतर ना 6 प्लस 4 किती येतात 10, 10 प्लस 4 किती येतात 14, 14 प्लस 1 किती येतं 15. सो 5 हिअर 1 कॅरी. तुम्ही परत एकदा काउंट करा. 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14 आणि 1 15. मी काय सांगितलेलं 15 आन्सर आलं. मग 15 हा जो युनिटचा आहे ना ह्या ठिकाणी लिहिला जातो आणि जो नेक्स्ट नंबर आहे हा तर तो हातचा आला 1 आपण ह्या ठिकाणी दिला. मग ह्यांची ऍडिशन करायची. 4 प्लस 3 7, 7 प्लस 3 10, 10 प्लस 1 11, 11 मध्ये हा 1 युनिटचा ह्या ठिकाणी आणि हा 1 जो आहे नेक्स्ट तो कॅरी आला. 2 प्लस 1 3 आणि 1 शी 1 झालं की सम लगेच चेक करायचं. बघा 2 प्लस 3 5, 6 प्लस 4 10, 10 प्लस 4 14, 14 प्लस 1 15, 5 हिअर 1 कॅरी. 3 प्लस 4 प्लस 3 7, 7 प्लस 3 10, 10 प्लस 1 11, 1 कॅरी. 2 प्लस 1 3 1 शी. हे आन्सर आलं आपलं. तर आता बघा सगळ्यात तुम्हाला बिगेस्ट सम सांगितलेला आहे आणि ह्या समचं आपलं आन्सर काय आलं 13,155. तर मला वाटतं आता तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असाव्यात. ओके, बघा किती स्लाइड पाहिल्या आपण चेक करा. सर्वप्रथम इंट्रोडक्शन लेक्चर सांगितलं मी. त्यानंतर ह्या बेसिक कोर्समध्ये सर्वप्रथम आपण हे टॉपिक पाहणार आहोत. त्यानंतर ना ऍडिशन बद्दल थोडीशी माहिती पाहिली बेसिक. त्यानंतर ना परत एकदा 3 एक्झाम्पल समजून सांगितले आणि हे समजून सांगितले. तर काय करायचं आता हे तुम्ही प्रत्येक जे सम आहे ते प्रॉपरली लिहिले पाहिजे. हे लिहिलं पाहिजेत, हे लिहिलं पाहिजेत. आता कन्सेप्ट तुम्ही सर्व पाहिल्या. पॉज करायचा व्हिडिओ आणि कन्सेप्ट राईट डाऊन करायच्या. पॉज करायचा व्हिडिओ, कन्सेप्ट लिहून घ्यायच्या. व्हिडिओ पॉज करायचा आणि कन्सेप्ट लिहून घ्यायच्या. तर तुमच्यासाठी मी काय बनवली, एक सिरीज बनवली ऍडिशनचे, काही स्लाइड्स बनवलेत. तर ते तुम्हाला होमवर्कसाठी आहे. ओके, तर ते तुम्हाला सर्वप्रथम मी दाखवतो.
तर आता ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्या समजल्यात, तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. प्लेस व्हॅल्यू बद्दल मी इन्फॉर्मेशन सांगितलेली. आता हे ऍडिशनचं सम आहे. हे ऍडिशनचं सम पण मी तुम्हाला समजावून सांगतो, त्याच्यामध्ये काही एवढं हार्ड नाहीये. जसं की तुम्ही पहिल्यापासून कन्सेप्ट मध्ये काय सांगितलं की एखादा नंबर आपण देऊ. ओके, जसं की सर्वप्रथम 7 युनिट खाली 7 देऊ, त्यानंतर ना 5 राईट डाऊन करू, त्यानंतर ना 0 राईट डाऊन करू, 3 4 आणि 1. ओके, ह्या गोष्टी आपण केल्या. त्यानंतर नेक्स्ट नंबर आपला काय आहे हा. मग कधी पण एखादा नंबर जर आपण ऍड करतोय तर युनिट पासून नंबर देणं हे किती गरजेचं आहे, तरच आपला आन्सर काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. मग सर्वप्रथम 9 दिला, त्यानंतर 8 6 1 2 4. मग मी किती सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीने पुट केलं तर आपला आन्सर डायरेक्टली येईल. मग आपण 9 प्लस जर 7 केलं तर किती येतं, 9 प्लस 7 16 येतात. एखाद्याला येत नसेल ना, 9 जो आहे ना, 7 किंवा 9 कुठलाही एक नंबर मनामध्ये ठेवा. मी 9 मनामध्ये ठेवला. ओके, आणि 7 फिंगर पहा, हे 5 आणि 2 7 आहे. 9च्या पुढे काउंट करा, 9 10 11 12 13 14 15 16 आलं. मग हे तर मी तुम्हाला सांगितलंय, 16 मध्ये जो युनिट आहे तो 6 इथे द्यायचा आणि 1 जो आहे तो कॅरी इथे या ठिकाणी द्यायचा. मग 5 प्लस 1 किती होतं, 6 प्लस 8 किती सांगा, 14 होतात. 4 here, 1 carry here, 6 plus 1 7, 3 plus 1 4, 4 plus 2 6, 4 plus 1 5. आलं आन्सर आपलं. हे ह्या ठिकाणी आपण हे आन्सर लिहू शकता. हे आन्सर आलं 5,64,746. झालं आन्सर आपलं. एवढं तर सिंपल आहे. आणि हे तुम्ही नोट्स मध्ये ऍड करू शकता. ओके, तर हे एक ऍडिशनचं सम आपण पाहिलं. त्यानंतर ना आता तुम्हाला बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये कन्सेप्ट सांगितल्यामुळं हे तुम्हाला एकदम इझी जात असं, आणि इझी जायलाच पाहिजे. ओके, बघा हे तर तुम्हाला काय ऍडिशनचे सम दिलेत, तर हे ऍडिशनचे तुम्ही सम काय करू शकता, पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करू शकता. हे ऍडिशनचे सम्स तुम्ही लिहून घ्या आणि सॉल्व्ह करा. हे ऍडिशनचे काही सम्स आहेत, हे ऍडिशनचे सम्स तुम्ही लिहून घ्या. किती सम्स आहेत बघा. फर्स्ट टू 10 म्हणजे 10 ते 1 ते 10 जरी तुम्ही सम सॉल्व्ह केले तरी तुम्हाला सफिशियंट आहे. 1 to 10 सम हे तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करू शकता. कुठलंही तुम्ही सम सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याच्यामधलं जर एक सम तुम्हाला येत नसेल तर ते पण समजून सांगतो, तर लक्ष द्या. आणखीन एक चान्स आहे तुमच्याकडे समजून घेण्याचा. सपोज मी हा नंबर घेतला, कुठलाही घेऊ शकतो नंबर, कारण आता आपल्या कन्सेप्ट क्लिअर आहे. सपोज हा नंबर घेतला 2 3 4 5 6 7 8, तर हा झाला 23,45,678. आता हा तर नंबर आपण दिला, पण हा नंबर द्यायचा. मग हा नंबर कसा द्यायचा, कन्सेप्ट क्लिअर आहे, युनिट पासून द्यायचं. एवढं ते सिंपल आहे. मग 4 युनिट खाली येणार, 4 नंतर 5, 5 नंतर 6, 6 नंतर 7, 7 नंतर 8, 8 नंतर 9. आणि आपल्याला काय करायची, ह्याची ऍडिशन करायची. 8 प्लस 4 किती होतं सांगा बरं. 8 मध्ये 4 ऍड करा, 12 येतात. 12 मध्ये आपल्याला माहिती आहे 2 ह्या ठिकाणी द्यायचा आणि 1 कॅरी इकडे द्यायचा. 5 प्लस 7 7 प्लस 1 करा बरं पटकन. 7 प्लस 1 किती येतं 8. 8 मध्ये 5 ऍड करा, 8 मध्ये 5 करा, 9 10 11 12 13. 13 मधला 3 इथं द्या, 1 कॅरी इथं द्या. 6 प्लस 6 12, 12 प्लस 1 13, 3 इयर 1 कॅरी. 5 प्लस 1 6,
6 + 7 13. 4 + 1 5. 5 + 8 13 again. 3 here, 1 carry. 3 + 1 4. 4 + 9 13 म्हणजे 13. 3 इथं हात चाला 1. 2 + 1 3 झालं हे आन्सर. किती सम सोपे आहेत बघा. मग आजचं टार्गेट तुमचं हे आहे की हे तुम्ही सम सॉल्व्ह करा. ओके, पॉज करायचा, व्हिडिओ लिहून घ्यायचं. आता हे एक तुम्हाला होमवर्क साठी थोडासा ऍडव्हान्स टॉपिक दिलेला आहे. ऍडव्हान्स आपण का म्हणणार, काहीतरी तुम्हाला सेंटेन्स दिसत आहेत. ओके, तर ह्याला आपण काय म्हणतो, वर्ड प्रॉब्लेम म्हणतो स्टुडंट्स. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरण. तर वर्ड प्रॉब्लेम खूप खूप महत्वाचे असतात आणि ह्याच वर्ड प्रॉब्लेमची विद्यार्थ्यांमध्ये भीती असते. तर ही पण भीती आपण ह्याच्यामध्ये दूर करतो. तर ह्याच्यामध्ये काय असतं, सर्वप्रथम बघा, 1st to 5th सम आहेत, सर्वांमध्ये ऍडिशन करायची. कारण हा जो होमवर्क आहे हा तुमच्यासाठी आहे. ह्या होमवर्क मध्ये, ह्या सम मध्ये सगळ्यांची ऍडिशन करायची. पण असं मगअप करायचं नाही, प्रत्येक सम समजून घ्यायचं. समजून घेतलं ना तर ते तुम्हाला प्रॉपरली येईल. जसं की एक सम मी समजून सांगतो तुम्हाला बघा. ओके, तर काय, 4th सम घेऊ. अ टेक्सटाईल मिल प्रोड्यूस. एक टेक्सटाईल मिल आहे. टेक्सटाईल मिल म्हणजे एखादी गोष्ट त्या ठिकाणी प्रोड्यूस होत आहे. कापड उद्योग आहे, त्या ठिकाणी एखादं कापड क्लोथ्स काय होतंय, तयार होते. तर 17,24,938 मीटर क्लोथ एवढं कापड शेवटच्या वर्षी तयार झालं. आणि 23,47,056 मीटर एवढं कापड ह्या इयरला त्यांनी तयार केलं. तर त्यांनी विचारले टोटल प्रोडक्शन 2 वर्षाचं किती झालं. मग 2 वर्षामध्ये किती कापड तयार केलं, किती कापड तयार केलं म्हणजे ऍडिशन करणार. सिंपल आहे, काय करायचं, हा नंबर घ्यायचा आणि हा नंबर घ्यायचा आणि ह्यांची ऍडिशन करायची आणि ऍडिशन केली की डायरेक्टली तुम्हाला आन्सर येईल. सगळ्यांमध्ये ऍडिशन करायचं. तर ह्या गोष्टी एक तुम्ही चांगल्या लक्षात ठेवा. काय नाही, सिंपल आहे, फक्त ऍड करायचं. तर बघा, तर ह्या टॉपिक मध्ये आपण काय काय केलं. तर आता आपण ऍडिशनच्या सर्व कन्सेप्ट, आपला जो पहिला टॉपिक होता पार्ट 1, त्याच्यामध्ये आपण ऍडिशनची कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. क्लिअर केलेले आहे म्हणजे आपण कन्सेप्ट पूर्णपणे अंडरस्टँड करून कशा पद्धतीने एखादा नंबर लिहितो ते सर्व सांगितले. ओके, तर दिलेले आत्ताची जी मी तुम्हाला स्लाइड दाखवली त्या स्लाइड मध्ये नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत ऍडिशनचे. तुम्ही ते सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा आणि ह्याची प्रॅक्टिस झाली ना, माझ्या व्हॉट्सअपला तुमचा जो होमवर्क झालाय तो मला सेंड करा. ओके, म्हणजे मला पण कळेल की तुम्ही किती होमवर्क करताय, किती अभ्यास करताय. एखादं जर कन्सेप्ट समजली नसेल तर दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मला मेसेज करू शकता आणि विचारू शकता. मग आजचा सेशन आपला हा झालेला आहे, ऍडिशनचा पहिला पार्ट. तर ऍडिशन मध्ये काही प्रॉब्लेम असेल ना तुम्ही बिंदास विचारू शकता. नंबर ऑफ तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. काय अडचण असेल तर कॉन्टॅक्ट मी. ओके, नेक्स्ट सेशन मध्ये आपण, हा झाला आपला पार्ट 1 ऍडिशनचा. नेक्स्ट सेशन मध्ये आपण सबट्रॅक्शन पाहणार आहोत. ओके, तर नेक्स्ट सेशनला आपण भेटू.